सर्वांना. हल्ली काय झालेलं आहे, मुलगा शिकला, मुलगी शिकली, कामाधंद्याला लागले, नोकरी पाणी करायला लागले, त्यांच्या हातात 4 पैसे आले. त्यांना असं वाटतं आमच्यासारखं कोणीच नाही, आम्हाला इतकी अक्कल आहे, आम्ही सर्व ज्ञानी आहोत, आम्हाला सर्व जग कळायला लागले. काही नाही, पैसे जायचे, मॉलमध्ये फिरायचं, हिंडायचं, खायचं प्यायचं, कपडा लत्ता घ्यायचं, आम्ही मौज मजा करायची, शनिवार रविवार एन्जॉय करायचं आणि पुन्हा आपलं सोमवारी कामाला जायचं मंडेला. तर एवढंच आयुष्य नसतं. एखादा बॉयफ्रेंड करायचा, एखादी गर्लफ्रेंड करायची, तिच्याबरोबर फिरायचं, तिच्याबरोबर काय ते असेल ते सेलिब्रेट करायचं. परंतु खरा संसार माहिती आहे का, खरा संसार कसा करायचा असतो हा कोणालाच माहिती नाही. खऱ्या संसाराची सुरुवात ही अशी असते की जिथे आपल्या आईवडिलांनी किंवा आपण आपल्या मनाने लव्ह मॅरेज जरी केलेलं असेल किंवा आपल्या आईवडिलांनी अरेंज मॅरेज जरी करून दिलेलं असेल, तरी पण आपण तिथे निभून निघायचं असतं. निभून जरी नाही निघालं, आता खाल्लीच्या मुली नाही निभून निघत, तर तुमचं जर काही झालं, एकमेकाशी ती वाजलं, एकमेकाबरोबर पटलं नाही, तर तिथं नवऱ्याला मारत बसू नका किंवा बायकोला पण मारत बसू नका जीवानीशी. त्याने तुमचं दोघांचं कल्याण होणार नाही आणि मुलं उघड्यावर पडतील. तेव्हा तुम्ही योग्य रीतीने निर्णय घ्या. कायदा आपल्या हातात घेऊ नका. कायद्याचं फार वेगळं असतं. तिथं पैसा जातो, वेळ जातो आणि एक जातो आतमध्ये आणि एक जातो मरून, असं होतं. एक जेलला वारीला जातो आणि एक जातो मरणाच्या दारात, म्हणजे मरून जातो एक. आणि सोनमने जे केलं की आपली आई जर ऐकत नाही, आपले वडील जर ऐकत नाही, आपला भाऊ जर ऐकत नाही, तर त्यांच्या विरुद्धच जाऊन तिने लग्न करायचं होतं. नाही तर तिसऱ्या माणसाचा बळी द्यायचा नव्हता, राजाचा. जर तिचं राजसंगती प्रेम होतं तर तिने राजसंगतीच प्रेम करून आपलं निघून जायचं होतं. काही नसतं झालं. थोड्या दिवस आई बापा ओरडले असते, चिडले असते, नंतर सर्व शांत झालं असतं. तिने तिचा संसार केला असता, तिथलं लेकरूबाळ झालं असतं, ती तिच्या मार्गात राहिली असते. परंतु तिने राजाला मारायचं नव्हतं. आता बघा ना, दोघांची नावं एकच, राज आणि राजा. आता कसं बोलावं काय लक्षात राहत नाही, पण तरी आपण ध्यानात ठेवून बोलावं लागतं, राजा आणि राज. राज हा फार वाईट होता, दिसत नव्हता तसा, परंतु त्याच्या मनामध्ये राजाबद्दल फार द्वेष होता. की राजाला तो जर म्हटला असता की नाही अभी तेरी शादी हो गई, तू जा बाबा, तेरा संसार पाणी कर ले और मुझे छोड़ दे. पण राजात पण एक गुरमी होती की त्याला पण राजाला संपवायचं होतं आणि सोनम संगती त्याला पण राहायचं होतं. एवढं मात्र खरं आहे, कारण दोघांचाही कट आहे. ते तिघं जण तर काय ते हे नसते, आपले कामापुरते बोलवून घेतलेले थोड्या नाही का मदतीला म्हणून. ते तर काय चिल्लर पार्टीच आहे, 20-21 वर्षाचे. पण ते असे दाखवतात की आम्ही खूप हुशार आहे. काय नाही, त्यांची हुशारी त्यांच्या गांडीत शिरली. परंतु मला काय आता पोलिसात रिमांडमध्ये त्यांना समजत असेल किती त्रास होतो, काय होतं नाही का. तेव्हा असे मित्रामध्ये जातात पोरं त्याचे मे दोस्ती दाखवायला, पण आपलं दोस्ती अशी निघती बघा. आयुष्य गेलं ना, आता खराब झालं. आता काय. आणि राजनी बघा सोनमवर डोळे, सोनमचं संसाराचं वाटोळ. आता त्याला आहेत 3 बहिणी, त्या पण किती तरुण आहेत बघा. आता त्यांच्याशी कोण लग्न करणार. हां, म्हणून एखाद्याच्या घराला आपण आग नसती लावायची. बाबा तुम्ही संसार केला, आता लग्न झालं, तुझ्या आईबापाने एवढं थाटामाटात लग्न केलं, तू आपल्याला संसार कर. मला पण माझ्या बहिणींचे लग्न करायचे आहेत. आता कोण त्याच्या बहिणीसंगती लग्न करेल का. समाजात करतात का असे. हां, नाही करत. तेव्हा आपल्या घराचा पहिला विचार करायचा की बाबा मी ही गोष्ट केली तर ह्याच्यापासून मला किती त्रास होईल. दुसऱ्याचं तर जाऊ द्या, पण माझ्या परिवाराला किती त्रास होईल, माझी माणसं किती दुरावली जातील, माझ्यापासून लोक माझे सर्व हे होईल, लांब होईल, माझी समाजात काही इज्जत राहणार नाही, माझ्या बहिणी कशा खपणार, म्हणजे त्यांची लग्न कशी होणार. असा काहीच विचार नाही केला त्या राजने. त्याला मला असं वाटतं नुसतं पैशाचं वेड होतं वाटतं की मी पैशावाला होईल, मी मोठा होईल. कारण गरिबी त्यांनी बघितली होती ना, तर त्याला पैशाचं जास्त डोक्यामध्ये असणार. त्यामुळं त्याने ह्या गोष्टी केल्या आणि त्यामुळेच तो सोनमला सोडायला तयार